नमस्कार, माझं नाव करण राजू चिपाटे आहे. मी एक स्ट्रीट वेंडर आहे. चायनीजचा ठेला चालवतो आणि मी एक जनबदलाव हॉकर्स युनियनचा अध्यक्ष पण आहे. नागपूरमध्ये जे महानगरपालिकावाले जबरदस्ती ठेले उचलतात त्याच्यासाठी आम्ही आवाज उचलतो. जे आम्ही ठेले लावतात, पोट भरतो असं नाही. आम्ही शिकले सवरलं नाही, शिकलेलं. काही वर्ष ड्युटी पण केले, पण कोरोना काळामध्ये आमची ड्युटी चालली गेली आणि आम्हाला ठेले लावायला लागले. आम्ही ठेले लावले, कसं तरी आमचं पोट भरतोय. आता आमचं लग्न झालं, मुलगी झाली आहे. आता 2 वर्षाची मुलगी आहे मला. माझं शिक्षण डिप्लोमा झालेलं आहे, ITI झालेलं आहे, 12वी पास आहे मी. तरी चायनीजचा ठेला चालवतो आहे. 13 वर्ष ड्युटी केली मी. त्याच्यानंतर कोरोना आला, तर कोरोनामध्ये मला ड्युटीवरून काढण्यात आलं. तर मी आपला स्वतःचा बिझनेस चालू केला. पोट भरायसाठी काहीतरी करावं लागेल. माझं लग्न झालं आहे, मला 2 वर्षाची मुलगी आहे. माझा मित्र आहे यश गोरखेडे, भाऊ आहे मोठे. त्यांनी भरपूर हिंमत दिली आहे मला. आज त्यांच्यावर जीवघेणे हमला झाला. कोणी केला त्याचं नाव मला माहीत नाही. आम्ही आतापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये होतो. आता सकाळचे 5:30 वाजत आहे. आताच जस्ट घरी आलो. MC रिपोर्टसुद्धा भेटलेली नाही आहे. मी विचार केला होता की माझ्या मुलीला मी भरपूर शिकवणार, कसं तरी काटकसर करून पैसे जमवणार. कारण की काटकसर करून पैसे जमवणार यासाठी म्हणताय की माझी आई कॅन्सर पेशंट होती. त्याकरिता मला 13-14 लाख रुपये लागले. तर मी ते घर गिरवी ठेवून पैसे उचलले. मला ते पैसे पण फेडायचे आहे. त्याच्यानंतर माझ्या मुलीला शिकवायचं आहे. मी माझ्या मुलीला पोलीस जरी बनवलं आणि ती इमानदार आणि इमानदारीने जर तिचं काम करत तरी असणार, तर तिला मोठे अधिकारी वरत्या पोस्टवर मंत्री लोक बसले असतात, ते काम नाही करू देणार. तर मी तर माझ्या मुलीला पोलीस आता नाही बनवणार, आतापर्यंत पोलीस बनवणार. मला असं वाटतं की मी माझ्या मुलीला वकील बनवायला पाहिजे. ती तर नंतरची गोष्ट आहे. हे मी यासाठी सांगितलं की मी काय करणार होतो, आता काय करणार आहे. मला मेसेज करून, फोन करून कोणीतरी म्हटलं कि जो तेरे भाई के साथ में हुआ वो कल जाके तेरे साथ में भी हो सकता है. क्यों? तो तू NMC के बारे में बोलता है, तू वीडियो बनाता है, तू इनके बारे में ऐसा वैसा. आम्ही कोणत्या